पुढच्या बातमीकडे वाल्मिक कराड हा 11 दिवस कुठं होता याची माहिती आता सीआयडीच्या तपासात समोर आली आहे। वाल्मिक कराडची आज सीआयडीनं कसून चौकशी केली आहे। यामध्ये अनेक खुलासे समोर येत आहेत। वाल्मिक कराड हा सुरुवातीला उज्जैनला गेला आणि त्यानंतर तो गोव्यामध्ये गेला होता। गोव्यातून तो पुण्यात आला आणि पुण्यात येऊन तो सरेंडर झालाय। वाल्मिक आणि इतर आरोपींचे राज्यातल्या वेगवेगळ्या शहरांमध्ये बँक अकाउंट्स आणि मालमत्ता असल्याचे चौकशीत समोर आलंय। 9 डिसेंबरला सरपंच संतोष देशमुखांची हत्या झाली। 10 डिसेंबरला वाल्मिक कराडवर केसमध्ये खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला। 10 डिसेंबरलाच गुन्हा दाखल झाल्यानंतर सोशल मीडियाचा फोटो अपलोड करण्यात आलाय। 10 डिसेंबरलाच खंडणीचा गुन्हा दाखल झाला, त्यावेळी कराड सोबत पोलीस अंगरक्षक होते। 15 डिसेंबरला वाल्मिक कराडचे फेसबुक अकाउंटवर दररोज पोस्ट अपलोड होत होती। 11 डिसेंबरला उज्जैन महाकाल ज्योतिर्लिंग दर्शनाचे फोटो फेसबुकवर अपलोड करण्यात आले। वाल्मिक सोबत उज्जैनला पोलीस अंगरक्षक देखील सोबत होते। 11 ते 30 डिसेंबर उज्जैन नंतर गोव्यात मुक्काम, त्यानंतर पुण्यात येऊन सीआयडी कडे सरेंडर। सरपंच हत्या प्रकरणातली आणखी एक मोठी घडामोड समोर येते। वाल्मिक कराड शरण आल्यानंतर आता सीआयडीचा फोकस हा फरार असलेल्या 3 आरोपींवर शिफ्ट झालाय। सरपंच हत्या प्रकरणातल्या 3 फरार आरोपींच्या मुसक्या सीआयडी आवळणार आहे। सुदर्शन घुले, कृष्णा आंधळे, सुधीर सांगळे अशी आरोपींची नाव आहेत। सुदर्शन घुले हा महाराष्ट्रातच असण्याची शक्यता आहे, तर कृष्णा आंधळे आणि सुधीर सांगळे हे 2 आरोपी राज्याबाहेर असल्याचा संशय आहे। दरम्यान सरपंच हत्या प्रकरणी आता फरार असलेला आरोपी सुदर्शन घुलेच्या मुसक्या आवळण्याची तयारी सीआयडीनं केली आहे। सुदर्शन घुलेच्या घरच्यांची आणि नातेवाईकांची कसून चौकशी करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। एवढंच नव्हे तर फरार असलेल्या 3ही आरोपींच्या नातेवाईकांचीही चौकशी झाल्याची सूत्रांची माहिती आहे। सुदर्शन घुले, कृष्णा आंधळे आणि सुधीर सांगळे 3ही आरोपी नातेवाईकांच्या संपर्कात आहेत का याचा तपास सीआयडी करतेय। पुढच्या बातमीकडे सरपंच संतोष देशमुखांचे बंधू धनंजय देशमुख यांनी आज सीआयडी कार्यालयात जाऊन हत्येच्या तपासाबाबत सीआयडी कडून माहिती घेतली। सीआयडीच्या अधिकाऱ्यांसोबत काही महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे। सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणासंदर्भातल्या तपासासंदर्भात अधिकाऱ्यांशी चर्चा झाल्याची माहिती समोर येते। सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये भाजप आमदार सुरेश धस यांनी वारंवार बीडचे आका असा उल्लेख केलाय। मात्र त्यांनी कधीही कोणाचं नाव जाहीरपणे घेतलं नव्हतं। मात्र पहिल्यांदाच सुरेश धस यांनी साम टीव्हीला दिलेल्या एक्सक्लुझिव्ह मुलाखतीत आका कोण आहेत त्यांची नावं घेतली आहेत। पाहूयात सुरेश धस साम टीव्हीवर काय म्हणाले। छोटे आका म्हणजे वाल्मिकांना यांनी मोठ्या आकांना जर काही फोन बिन केले असते, मोठे आका म्हणजे धनंजय मुंडे साहेब। आजपर्यंत तुम्ही जे आका म्हणतो ते धनंजय मुंडे होते। हा मोठे आका, छोटे आका हे वाल्मिकांना। हे आकांनी जर मोठ्या आकाला फोन केला असेल आणि मोठ्या आकांनी जर आदेशित केलं असेल की असं करा किंवा तसं करा, ते आदेशित करतील असं मला वाटत नाही। पण समजा केलं असेल तर मग मोठे आका सुद्धा अडचणीत येऊ। धनंजय मुंडेंचे बीडचे सर्वात मोठे आका असल्याचं सुरेश धस यांनी साम टीव्हीशी बोलताना सांगितलंय। एक्सक्लुझिव्ह मुलाखत साम टीव्हीला दिली आहे। आणि आता या प्रकरणी बावनकुळेंनी धसांना कानपिचक्या दिल्याचं देखील पाहायला मिळत आहे। त्यामुळे सुरेश धस यांना पुन्हा एकदा पक्षाकडनं दट्ट्या मिळाल्या। सरकार काय काय त्या ठिकाणी म्हणजे एखाद्या तपासाबद्दल करताय हे माननीय आमदारांनी जाणून घेतलं पाहिजे। तपासात काही जर अजून ऍडिशन करायचे असतील, जोडायचं असेल तर माननीय मुख्यमंत्री किंवा मंत्री मोदी अशी बोललं पाहिजे। आणि त्यामुळे मीडियामध्ये बोलण्यापूर्वी माननीय मुख्यमंत्री आणि सरकारशी बोलून घेतलं तर मला वाटतं यातून चांगले मार्ग निघू शकतात। आपल्याला योग्य तपासी होऊ शकतं आणि ज्यांच्यावर अन्याय झाला त्यांना न्याय मिळू शकतो।
दट्ट्या मिळाल्याचं देखील आता पाहायला मिळतंय. चंद्रशेखर बावनकुळेंनी त्यांना जी काही तुमची प्रतिक्रिया आहे, जी काही माहिती आहे ती आधी मुख्यमंत्र्यांना द्यावी असं म्हटलंय. चर्चा केल्यानंतर योग्य तपास होऊ शकतो असं बावनकुळे म्हणाले. पुढच्या बातमीकडे. मंत्री धनंजय मुंडेंबाबत आता एक सगळ्यात मोठी बातमी समोर येते. धनंजय मुंडेंवर पक्षातलेच वरिष्ठ नेते नाराज असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात धनंजय मुंडे यांच्या अगदी जवळच्या मानल्या जाणाऱ्या वाल्मिक कराडवर आरोप होत आहेत. मात्र हे प्रकरण धनंजय मुंडेंनी व्यवस्थित हाताळलं नसल्याचं वरिष्ठांचं आता मत आहे. या प्रकरणामुळे पक्षाची बदनामी होत असल्याचीही या नेत्यांची भावना आहे. मात्र मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी होत असताना त्यावर कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही. पुढच्या बातमीकडे. बातमी येते थेट अजित पवार आणि शरद पवार पुन्हा एकत्र येणार का याच्या चर्चा आता रंगू लागल्या आहेत. कारण अजित पवारांच्या आई आशाताई पवार यांनी तसं साकडं घातलंय. विठुरायाच्या दर्शनासाठी अजित पवारांच्या आई आज पंढरपुरात आल्या होत्या. तेव्हा अजित पवार आणि शरद पवार एकत्र यावेत असं साकडं त्यांनी विठुरायाला घातलंय. नेमकं काय म्हणाल्या अजित पवारांच्या आई पाहूयात. मागितली आशीर्वाद दादाला सर्वांना चांगलं वर्ष सुखी जाऊ दे. घरातले सगळे वाद संपू दे देवाला सांगितलं. पांडुरंगाला दाराच्या मागची सगळी जाऊ दे. शरद पवार आणि अजित दादा एकत्र यावे. हो पांडुरंगाला ऐकणार. हो ऐकणार. मंत्री दत्तात्रय भरणे यांनी पुणे जिल्ह्याच्या पालकमंत्री पदाबाबत एक मोठं भाष्य केलंय. कोणी काहीही म्हणो पण पुण्याचं पालकमंत्री फक्त अजित पवार हेच होतील असं दत्तात्रय भरणे यांनी म्हटलंय. काही दिवसांपूर्वी पुण्याच्या पालकमंत्री पदाबाबत मंत्री चंद्रकांत पाटलांनी सूचक भाष्य केलं होतं. त्यामुळे महायुतीत पालकमंत्री पदावरून रस्सीखेच सुरू असल्याची चर्चा रंगली आहे. पालकमंत्री तर तुम्हाला मी सांगतो कुणी काय म्हणू द्या, या जिल्ह्याचे पालकमंत्री अजितदादा पवार साहेबच होतील. लेट वगैरे अजिबात नाहीये. नवीन वर्षे थोडं काय गोष्टीमध्ये थोडं नेते मंडळी थोडे बाहेर आहेत. ते आल्यानंतर योग्य तो निर्णय होईल आणि या जिल्ह्याचे पालकमंत्री अजितदादा पवार साहेब होतील. बातमी रायगडमधून. दुसरीकडे रायगडच्या पालकमंत्री पदावरून रस्सीखेच सुरू असल्याचं वाटत नाही अशी प्रतिक्रिया मंत्री भरत गोगावले यांनी दिली आहे. मी सिनियर आमदार असून आता मंत्री देखील आहे, त्यामुळे पालकमंत्री पद मला मिळेल अशी अपेक्षा गोगावले यांनी व्यक्त केली आहे. रस्सीखेच आहे असं काही वाटत नाही आहे. आता सिनियर मोस्ट मी आमदार आहेत. 3 आमदार आमच्या आहेत, 3 भाजपचे आहेत, 1 राष्ट्रवादीचा आहे. आणि त्या अनुषंगाने की मागच्या वेळेला ते जिल्हा आमच्याकडं होता आणि त्यावेळेला मी नव्हतो, पण ह्यावेळेला मी स्वतः आहे. त्याच्यामुळे ते मला मिळेल असं अपेक्षा आहे. बातमी कोकणात नाही. कोकणात ठाकरे गटाला एक मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. कारण राजन साळवी ठाकरे गटाला लवकरच रामराम करण्याची शक्यता आहे. 12 तारखेला भाजपमध्ये पक्षप्रवेश राजन साळवी करणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळतेय. साम टीव्हीला सूत्रांनी ही एक्सक्लुझिव्ह माहिती दिली आहे. पक्षांतर्गत नाराजीचा फटका आता ठाकरे गटाला बसणार असल्याचं पाहायला मिळतंय. मात्र राजन साळवी हे शिंदे गटात न जाता ते भाजपत प्रवेश करणार असल्याचं कळतंय. ठाकरेंची सेना त्यामुळे कोकणातून साफ होणार का असा सवाल यामुळे उपस्थित झालाय. निवडणुकांनंतर मराठी माणसांविरोधात दंडेलशाही वाढली असून महिला अत्याचाराच्या घटनेतही वाढ झाल्याचं मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी म्हटलंय. नवीन वर्षाच्या शुभेच्छा देताना राज ठाकरे राज्यातील विविध समस्यांवर भाष्य त्यांनी केलं. महिलांच्या तक्रारीसाठी मनसे शाखा आणि कार्यालयात संपर्क कक्ष सुरू करा असे आदेश राज ठाकरे यांनी मनसे कार्यकर्त्यांना दिले. निवडणुकांनंतर मराठी माणसांविरोधात दंडेलशाही सुरू झाली. मराठी माणसाचा केवळ मतदानासाठी वापर होतो हे अधोरेखित झालं. हिंदू माणसाच्या गळ्याला नख लावाल तर हिंदू म्हणून मी अंगावर येईन.
महागाईनं लोक होरपळत आहेत, महिलांवर अत्याचार वाढलेत. महिलांच्या तक्रारी नोंदवून घेतल्या जात नसतील तर पाठपुरावा करा. तरी काही होत नसेल तर हात मोकळे करून नराधमांना फोडून काढा. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं मुखपत्र असलेल्या पांचजन्यकडून सरसंघचालक मोहन भागवत यांच्या विधानाचा समर्थन करण्यात आलंय. मशिदीखाली मंदिरं शोधण्याची गरज नाही असं विधान मोहन भागवत यांनी केलं होतं. त्यावरून मग राजकारण सुरू झालं आणि याच राजकारणावर पांचजन्यमधून सवाल उपस्थित करण्यात आले. राजकीय स्वार्थासाठी मंदिरांचा वापर होऊ नये असं पांचजन्यमध्ये म्हणण्यात आलंय. संघ विचारांचं, हिंदू विचारांचं हे मासिक पांचजन्य आणि यातूनच भागवतांचं समर्थन करण्यात आलंय. काय म्हटले होते भागवत? मशिदीखाली मंदिरं शोधण्याची गरज नाही हे मोहन भागवतांचं वक्तव्य योग्यच असल्याचं पांचजन्यमध्ये म्हणण्यात आलंय. मंदिरांच्या पलीकडे जाऊन राजकारणाकडे पहा असं मोहन भागवतांनी सुचवलं. मोहन भागवतांच्या विधानाकडे सखोल दृष्टिकोनातून पाहिलं गेलं पाहिजे. मंदिरांचा वापर राजकीय स्वार्थासाठी होऊ नये. वाद उकरून काही संघटनांचा राजकीय लाभ घेण्याचा प्रयत्न दिसतो. नव्या वर्षात दाढी करणं आणि केस कापणं आता महागलंय. सलून आणि ब्युटी पार्लरमधील रेट वाढवण्याचा निर्णय सलून आणि ब्युटी पार्लर असोसिएशननं घेतलाय. 1 जानेवारी 2025 पासून म्हणजेच आजपासून ही दरवाढ लागू होणार आहे. वाढती महागाई, महानगरपालिकेनं वाढवलेलं परवाना शुल्क यामुळे भाववाढ करावी लागत असल्याचं संघटनेचं म्हणणं आहे. सलून आणि ब्युटी पार्लरच्या सध्याच्या दरात किमान 20 ते 30% वाढ होणार असल्याचं सलून संघटनेकडून सांगण्यात आलंय. राज्य परिवहन महामंडळ म्हणजेच एसटी मध्ये 2000 कोटींचा घोटाळा झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही आता या घोटाळ्याच्या चौकशीचे आदेश दिलेत. एसटी महामंडळानं 1310 बसेस भाडेतत्वावर घेण्याचा निर्णय घेतला होता. मात्र हा निर्णय सरकारला अंधारात ठेवून घेतल्याचं समोर आलंय. त्यामुळे हा निर्णय वादाच्या भोवऱ्यात सापडलाय. महामंडळानं कंत्राटदारावर खास मेहरबानी दाखवल्याचं बोललं जात आहे. त्यामुळे एसटीला 2000 कोटींचा आर्थिक फटका बसला असण्याची शक्यता सूत्रांनी वर्तवली आहे. मुख्यमंत्री फडणवीसांनीही या निर्णयाला स्थगिती दिली आहे. परिवहन विभागाच्या अप्पर सचिवांमार्फत चौकशीचे आदेश दिल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. आताच तर परिवहन मंत्री म्हणून प्रताप सरनाईकांनी चार्ज घेतलेला आहे. मला निवडणुकीच्या 15 दिवस अगोदर हा चार्ज मिळाला होता मंडळाचा. परंतु आता हे परिपूर्ण मंत्री आहेत, त्यामुळे जे काय असं काय झालेलं असेल, घडलं असेल, त्याची चौकशी करून जो कोण असेल त्याला शासन होईल. 2022 मध्ये 44 रुपये प्रति किलोमीटर दरानं 500 गाड्या भाडेतत्वावर घेण्यात आल्या. निविदेत डिझेल खर्च वगळून 39 ते 41 रुपये प्रति किलोमीटर दर. तडजोडीनंतर डिझेल खर्च वगळून 34 रुपये 30 पैसे आणि 35 रुपये 40 पैसे दर. डिझेल खर्च प्रति किलोमीटर 20 ते 22 रुपये असल्यानं एसटीवर भार. मागच्या निविदेच्या तुलनेत प्रति किलोमीटर 12 रुपये अधिक भार. छत्रपती संभाजीनगरच्या 21 कोटी रुपयांच्या क्रीडा घोटाळ्यातील मास्टरमाइंड हर्षकुमार क्षीरसागरला दिल्लीतून अटक करण्यात आली आहे. क्रीडा उपसंचालक कार्यालयात कंत्राटी लिपिक असलेल्या हर्षने स्वतःच्या मौजमजेसाठी तब्बल 7 कोटी रुपये उडवले असल्याचं तपासात समोर आलंय. सरकारी पैशावर डल्ला मारून हर्षकुमारनं बड्या हॉटेल्सची बुकिंग करण्यापासून ते वेगवेगळ्या ठिकाणच्या टूर केल्या आहेत. स्वतःच्या मौजमजेसाठी 7 कोटी रुपये उधळले. 20 लाख फिरण्यासाठी उडवले. सोनं, हॉटेल, विविध आलिशान वस्तूंची खरेदी केली. नव्या फ्लॅटसाठी उच्च प्रतीच्या वस्तूंची खरेदी करण्यात आली. आलिशान BMW कारची खरेदी त्यानं केली. मैत्रिणीच्या अकाउंटवर 70 ते 80 लाख, 2.5 कोटींची FD.
पुढची बातमी. बोगस औषधांबाबत आरोग्य विभाग आता ऍक्शन मोडवर आलाय. बोगस औषध विक्रेत्यांवर कठोर कारवाई केली जाणार आहे. आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकरांनी हा इशारा दिलाय. शासकीय रुग्णालयातील औषधांची तपासणी होणार आहे. राज्यातल्या सर्व दवाखान्यांमधल्या एकूण खरेदी औषध खरेदी जी झालेली आहे त्या सगळ्या औषध खरेदीची प्रत्यक्ष तपासणी सुद्धा आता सद्यस्थितीत असणाऱ्या औषधांची सुद्धा तपासणी करणं आणि भविष्यात अशी कोणतीही चूक होऊ नये आणि आरोग्याशी सर्वसामान्य माणसाच्या खेळायचा अधिकार कुणालाही नाही त्याबद्दल कठोर पावलं उचलण्याबद्दल तात्काळ 15 दिवसांमध्ये या संपूर्ण राज्यातल्या सर्व दवाखान्यातल्या औषधांची तपासणी करणं आणि जे दोषी असतील त्यांच्यावरती कारवाई करणं आणि जे योग्य असेल त्या सगळ्याचा निश्चितपणानं पाठपुरावा करणं अशा पद्धतीची भूमिका घेण्याबद्दलचा पहिला निर्णय आजच्या बैठकीमध्ये आपण घेतला. नव्या वर्षात UPI पेमेंट, शेअर मार्केट, रेशन कार्ड, गाडीच्या पार्ट्सपासून ते सोन्या चांदीच्या दरांपर्यंत अनेक गोष्टी महाग होणार आहेत. EPFOचा पेन्शनर्सचा नवा नियमही नवीन वर्षात लागू होणार आहे. काय काय बदल होणार आहेत पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून. EPFOचा पेन्शनर्ससाठी नवा नियम लागू होतोय. पेन्शनची रक्कम देशातल्या कोणत्याही बँक खात्यातनं काढणं शक्य होईल. पेन्शनची रक्कम काढण्यासाठी अतिरिक्त व्हेरिफिकेशनची गरज नाही. व्हॉट्सॲपमध्ये काय बदल होतील? जुन्या ऑपरेटिंग सिस्टम्सवर व्हॉट्सॲप चालणार नाही. सॅमसंग गॅलेक्सी S3, सोनी एक्सपिरिया Z, LG Nexus 4, HTC One सारख्या मोबाईलवर व्हॉट्सॲप बंद होईल. शेतकऱ्यांसाठी काय बदल होतील? कर्जात बघा, शेतकऱ्यांना विना गॅरंटी 2 लाखांपर्यंतचं कर्ज मिळणार आहे. रेशन कार्डच्या नियमात काय बदल होणार आहेत? eKYC पद्धतीनं शिधापत्रिका धारकांची ओळख पटणार. काही लाख बनावट शिधापत्रिका रद्द होण्याची शक्यता. जळगावातनं बातमी आहे. जळगावच्या पाळधीमध्ये काल 2 गटात जोरदार राडा झालाय. जमावानं दुकानांसह अनेक वाहनांची जाळपोळ केली. या घटनेनंतर परिसरात तगडा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला. या ठिकाणी दंगल नियंत्रण पथकही तैनात करण्यात आलं असून 20 ते 25 अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. काही जणांना ताब्यात घेण्यात आलं असून मंत्री गुलाबराव पाटील यांच्या गाडीचा धक्का लागल्याच्या कारणावरून वाद झाल्याचं आता सांगितलं जात आहे. काल रात्री 11 वाजेच्या सुमारास धरणगाव पोलीस स्टेशन अंतर्गत जे पाळधी गाव आहे त्या पाळधी गावामध्ये 2 गटांमध्ये काही किरकोळ कारणावरून वादावादी होऊन त्याचं पुनर्वसन, काही दुकानांची तोडफोड आणि जाळपोळ याच्यामध्ये झालेला आहे. या संदर्भाने धरणगाव पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल केलेला आहे. काही लोक आम्ही आता सध्या ताब्यात घेतलेली आहेत आणि बाकीची लोक लवकरच आम्ही ताब्यात घेणार आहोत. गडचिरोली दौऱ्यावर असलेल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांसमोर 11 नक्षलींनी आत्मसमर्पण केलं. यावेळी बोलताना मुख्यमंत्र्यांनी नक्षलवाद संपवण्याचा सरकारचा निर्धार असून गडचिरोली माओवाद्यांपासून मुक्त होईल असा विश्वास व्यक्त केलाय. मुख्यमंत्री फडणवीस यांनी गडचिरोली जिल्ह्याचा पालकमंत्री होण्याची इच्छा व्यक्त केली होती. त्यानंतर नव्या वर्षाच्या पहिल्याच दिवशी मुख्यमंत्र्यांनी गडचिरोलीचा दौरा केलाय. मला या गोष्टीचा अतिशय आनंद आहे की आमच्या पोलिसांनी गडचिरोली जिल्ह्यामध्ये माओवाद हा जवळजवळ आता संपुष्टात आणण्याचं काम सुरू केलं आहे. उत्तर गडचिरोली आता माओवादापासून मुक्त झाली आहे आणि लवकरच दक्षिण गडचिरोली ही माओवादापासून मुक्त होईल याबद्दल माझ्या मनात कुठली शंका नाही. पुढची बातमी. कोरेगाव भीमामध्ये 207वा शौर्य दिन साजरा होतोय. यंदाच्या वर्षी संविधानाचा अमृत महोत्सव असल्यानं विजयस्तंभावर संविधानाची उद्देशिका लावण्यात आली आहे. विजयस्तंभाला फुलांची सजावट केली असून आकर्षक रोषणाई करण्यात आली. विजयस्तंभाला अभिवादन करण्यासाठी लाखो अनुयायी दाखल झाले. शौर्य दिनानिमित्त पोलिसांचाही तगडा बंदोबस्त ठेवण्यात आला. वंचितचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकरांसह लाखो अनुयायांनी विजयस्तंभाला अभिवादन केलं. अत्यंत चांगल्या रीतीने सर्व आयोजन शासनाकडून, प्रशासनाकडून, पोलीस दलांकडून करण्यात आलेली आहे. देशाचे वेगवेगळे भागातून, महाराष्ट्राचे वेगवेगळे भागातून जे अनुयायी मोठ्या संख्येने येत आहे
अत्यंत उत्साहात इथे अभिवादन करण्यासाठी येत आहे. त्यांचे सर्व सोयीसुविधासाठी आम्ही सगळे सुसज्ज आहे आणि मला पूर्ण विश्वास आहे सगळेली अत्यंत आनंदात इथे सगळे अनुयायी इथे दर्शन त्यांची घेतील. कोरेगाव भीमा इथं एक मोठं स्मारक व्हावं अशी मागणी रामदास आठवलेंनी केली आहे. याबाबत मुख्यमंत्री फडणवीसांची भेट घेणार असल्याची माहिती आठवलेंनी दिली आहे. भीमा कोरेगावच्या शौर्य गाथेला 207 वर्ष पूर्ण होत आहे. समाज कल्याण सामाजिक न्याय खाते जे आहे त्यांनी त्याचा एक आराखडा तयार केलेला होता, पण त्या आराखड्याची अंमलबजावणी अद्याप करण्यात आलेली नाही. त्या ठिकाणी एक चांगलं स्मारक उभं करावं अशी आमची मागणी आहे. मी माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटणार आहे. अर्थमंत्री अजितदादा पवार हे आमचे डेप्युटी सीएम आहेत, एकनाथ शिंदेची डेप्युटी सीएम आहेत, त्यांना भेटू. हे स्मारक जे आहे ते चांगलं व्हावं अशा पद्धतीची आमची आरपीआयच्या वतीनं मागणी आहे. नववर्षाच्या पहिल्याच दिवशी राज्यातील सर्वच मंदिरांमध्ये भाविकांनी गर्दी केली होती. शिर्डी, पंढरपूर, अंबाबाई सिद्धिविनायकाच्या दर्शनासाठी भाविकांच्या रांगा लागल्या होत्या. बातमी शिर्डीतनं येते. नव्या वर्षात शिर्डीतल्या साईबाबा संस्थाननं नवा उपक्रम राबवलाय. आता सामान्य दर्शन रांगेतून येणाऱ्या पहिल्या 2 भाविकांना VIP आरतीचा मान मिळेल. दिवसभरातील मध्यान्ह आरती, धूप आरती आणि रात्रीच्या शेजारतीत भाविकांना आरती करण्याची संधी देण्याचा निर्णय घेण्यात आलाय. पंढरपूरच्या आषाढी आणि कार्तिकी एकादशीच्या धर्तीवर साई संस्थानकडून भाविकांसाठी नववर्षाची नवी भेट मिळाली आहे. नव्या वर्षाच्या पहिल्याच दिवशी झाशीतल्या रजक दाम्पत्य पहिल्या आरतीचे मानकरी ठरले. दुपारची आरती, संध्याकाळची आरती, शेज आरती जी आहे, या 3 आरतीच्या वेळेस जे आहे, ज्यावेळेस आरतीच्या अगोदर दर्शन लाईन बंद होते त्यावेळेस जे 2 साईभक्त समोर असतात दर्शन लाईनमध्ये, डोनर्स आणि जे VIP साईभक्त ज्या ठिकाणी उभे राहतात त्या ठिकाणी दर्शन लाईनमधली सामान्य साईभक्तांना आरतीचा लाभ जो आहे त्या ठिकाणी दिला जातो. पुढच्या बातमीकडे. छत्रपती संभाजीनगरच्या एका शाळेत चक्क रेडा घुसला होता. रेड्याच्या हल्ल्यात अनेक विद्यार्थी जखमी झाले. शाळा प्रशासनानं विद्यार्थ्यांना घाटी रुग्णालयामध्ये भरती केलं असून त्यांच्यावर उपचार केले जात आहेत. रस्त्यावरील लोकांनी रेड्याला मारल्यानं तो थेट शाळेत शिरला. जेवणाची सुट्टी असल्यानं विद्यार्थी मैदानात खेळत होते. यावेळी रेड्यानं विद्यार्थ्यांवरच हल्ला केलाय. ही सगळी घटना CCTV मध्ये चित्रित झाल्याचं दिसतंय. शाळेमध्ये मधल्या सुट्टीचा वेळ होता, त्यामुळे सर्वच विद्यार्थी हे ग्राउंडवर खेळत होते आणि त्याच वेळी सुसाट वेगानं धावत आलेला रेडा थेट विद्यार्थ्यांना जाऊन धडकलाय. यात अनेक विद्यार्थी जखमी झाल्याचं पाहायला मिळतंय. लातूरच्या निलंगा शहरात कोयता गँगची दहशत पाहायला मिळतेय. मध्यरात्री शहरातल्या अनेक भागांमध्ये हातात कोयते घेऊन 5 ते 6 कारच्या काचा फोडल्या गेल्यात. त्यामुळे नागरिकांमध्ये सध्या भीतीचं वातावरण आहे. त्यामुळे या कोयता गँगवर कारवाई करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे. निलंगा शहरात कोयता गँगची दहशत पाहायला मिळते. पुण्यात पिंपरी चिंचवड परिसरामध्ये ज्या पद्धतीत कोयता गँगची दहशत पाहायला मिळते, ज्या पद्धतीत काचा फोडण्यात येतात, तसाच काहीचा प्रकार आता निलंग्यातही घडल्याचं पाहायला मिळतंय. कोयता गँगची दहशत पाहायला मिळाली आहे. राज्यातील 12वी CBSE आणि CET परीक्षांचे पेपर एकाच दिवशी असल्यानं विद्यार्थ्यांमध्ये मोठा संभ्रम निर्माण झालाय. 1 ते 4 एप्रिल दरम्यान CBSE बोर्डाची परीक्षा होणार आहे. याच दरम्यान BCA, BBA, BMS, BBM आणि त्यासोबतच 5 वर्षाच्या LLB अभ्यासक्रमाची CET परीक्षा पार पडतीये. तर 4 एप्रिलला LLB 5 वर्ष अभ्यासक्रमाची CET परीक्षा नियोजित आहे. तर त्याच दिवशी 12वी CBSE बोर्डाच्या सायकोलॉजीचा देखील पेपर असणार आहे. त्यामुळे 1 ते 4 एप्रिलच्या परीक्षांच्या वेळापत्रकात बदल करण्याची मागणी विद्यार्थी आणि पालकांनी केली आहे. CET आणि बोर्डांच्या परीक्षा ह्या खूप मोठ्या प्रमाणात क्लॅशेस होत आहे. वास्तविक पाहता या CET मध्ये
दोन्हीचा जर विचार केला, दोन्ही परीक्षांचा विचार करता परीक्षांचे पेपरच्या पद्धती वेगळ्या आहेत, मुलांना अभ्यास करण्याच्या पद्धती वेगळ्या आहेत आणि जर एकाच दिवशी एवढ्या सगळ्या सीईटी घेतल्या तर निश्चित मुलांना दोन्हीपैकी एका परीक्षांना मुकावं लागणार आहे.